नागरीकरण या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर मग. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या उपक्रमाचा आता आपण थोडासा आढावा घेऊया, की पाठाच्या सुरुवातीलाच आपल्याला एक संभाषण दिलं होतं, वडील आणि मुलाचं. आणि त्याच्यामध्ये मुलगा हा एका कारखान्यामध्ये कामाला जाण्यासाठी आपल्या वडिलांना सांगतो, की जिथं त्याला दरमहा पगार सुद्धा भेटेल आणि दिवाळीला बोनस पण. म्हणजे काय? तर एक नियमितपणे त्याला एक पूर्णपणे अर्थव्यवस्था त्याच्या घराची ही व्यवस्थित चालू राहणार आहे. म्हणजे काय? तर नियमित पगार म्हणजे दर महिन्याला त्याला जे उत्पन्नाचं उदरनिर्वाहाचं जे साधन आहे, हे त्याला उपलब्ध त्या कारखान्यातून काम करून त्याला मिळणार आहे. बरोबर? आणि शेतीचं काम असं आहे, की आपण जेव्हा शेती लावतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे कष्ट करतो, जसं पावसावर अवलंबून आहे, त्याच्यानंतर पावसाच्या नंतर पाण्यावर अवलंबून आहे, त्याच्यानंतर योग्य बी-बियाणं सगळंच म्हणजे एक प्रकारे पूर्णपणे ती प्रक्रिया होऊन मग त्याला त्याच्यानंतर पूर्ण पीक तयार झाल्यानंतर ते बाजारात जाऊन व्यवस्थित त्याच्यासाठी वाहतूक सुद्धा सुविधा मिळाल्यानंतर आणि मग त्याच्यानंतर आपल्याला एक नियमित असा एक हातामध्ये आपल्याला रक्कम भेटते. आणि हे संभाषण आता आपण बघितलं. तर आता एक अगदी काळजीपूर्वक जर ह्याच्यामध्ये बघितलं, तर त्याच्यामध्ये मुलगा आपल्या वडिलांना सांगत आहे, की पूर्वी आपलं गाव कसं होतं आणि आता आपल्या गावामध्ये काय-काय बदल होत गेले, कशा-कशा सुधारणा होत गेल्या. तर त्याचाच संदर्भ पकडून आता आपण पुढे जाऊया. तर आपल्या देशाचा विचार जर आपण केला, तर शेती हा ग्रामीण भागातला एक प्रमुख व्यवसाय. बघा, आपण खेडेगावात गेलो आपल्या आई-बाबांबरोबर, तर आपल्याला तिथं लांबच्या लांब पसरलेली हिरवीगार अशी शेतं दिसतील. बरोबर आहे? म्हणजे खेडेगावात म्हणजेच ग्रामीण भागामध्ये शेती हाच एक व्यवसाय प्रामुख्यानं केला जातो. आणि मग शेती आणि शेतीला पूरक व्यवसाय ग्रामीण भागामध्ये हे पूर्वापार केले जातात. परंतु आता वेगवेगळे उद्योगधंदे ग्रामीण भागामध्ये सुद्धा सुरू होते. मग ते कोणते बघा? उदाहरणार्थ बघितलं तर कारखाने, गिरण्या, ऊर्जा प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प इत्यादी, इत्यादी, इत्यादी अजून आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, की जी स्थानिक लोकं असतात, म्हणजे तिथेच राहणारी जी लोकं असतात, त्यांनाच आणि आजूबाजूच्या प्रदेशातल्या जे लोक असतात, आजूबाजूच्या गावातले, ते सुद्धा कामासाठी येऊ लागल्यामुळं गावातल्या लोकसंख्येमध्ये वाढ होते. आणि मग या लोकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी इतर सेवा पण व्यवसाय विकसित होतात. आता आपण उदाहरण बघितलं तर त्याच्यामध्ये आहे स्वास्थ्य, खानपान, रुग्णालय, मनोरंजन इत्यादी. बरोबर? तर आता परिणाम काय होतो? तर गावाचा विस्तार हा वाढत जातो आणि पूर्वीच्या गावाचं स्वरूप हे बदलत जातं. आणि गावामधील सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या व्यवस्थेमध्ये बदल होऊन ग्रामपंचायतीऐवजी आता नगर परिषद किंवा नगरपालिका ह्या उदयास येतात. बरोबर? आणि मग विविध ज्या मूलभूत सार्वजनिक सेवा आहेत, त्या नागरिकांना उपलब्ध करून देण्याचं काम या व्यवस्थेला करावं लागतं. बरोबर? उदाहरणार्थ आपण बघितलं तर पेयजल आहेत, रस्ते, वाहतूक, सांडपाणी ह्याच्यामध्ये. तर मग आणि अजून एक आहे व्यवस्था, रस्त्यावरील दिवे, त्याच्यानंतर याशिवाय नगरी नियोजन, करमणुकीची साधनं, प्रेक्षणीय स्थळं, उद्यानं इत्यादी सुविधा देखील या विकसित कराव्या लागतात. आणि मग पर्यायानं काय होतं, की गावाचं रूपांतर कशात होतं? नगरामध्ये आणि शहरामध्ये होतं. मग भारतीय जनगणना कार्यालयानं नगरांच्या संदर्भानं 1961 साली खालीलप्रमाणे काही निकष ठरवले आहेत. ज्या वस्तीतील काम करणाऱ्या पुरुषांपैकी 75% पुरुष हे बिगर शेती व्यवसायामध्ये असतील, अशा वस्तीस नागरी वस्ती असं समजावं. बरोबर? आणि वस्तीची लोकसंख्या 5,000 पेक्षा जास्त असावी. मग आता वस्तीच्या लोकसंख्येची कमीत कमी घनता ही दर चौकिमीला 400 इतकी असावी. बरोबर? पुढे बघूया. खालील सारणीमधील सांख्यिकीय माहितीचा वापर करून संगणकाच्या सहाय्यानं नागरी लोकसंख्येच्या
टक्केवारीचा एक रेषालेख तयार करायचा आहे आणि याच्याबाबत नागरीकरणाच्या संदर्भात चर्चा करायची. आता चर्चा करणं म्हणजे काय, आपण स्वतःच बसून थोडासा विचार विनिमय आपण आपल्यामध्ये करायचा आहे. आता आपल्याला सगळी परिस्थिती, आपण अभ्यास करताना सगळं आपल्याला कळतं की काय बाबा आपण अभ्यास करतोय, कुठला विषय आहे, काय मुद्दे आहेत, बाई काय बोलतायत, म्हणजे मी तुम्हाला काय सांगते अर्थात, आणि पाठ्यपुस्तक ते काय बोलतंय, ते त्याची आणि माझी सांगड एकच आहे, ताळमेळ. मग याच्यामध्ये काय आहे हे आपल्याला थोडं तर कळतं. मग आता या आलेखाचा अभ्यास करून सन 1961 पासून सन 2011 पर्यंत आपल्या देशातल्या नागरीकरणाबाबत तुमचे निष्कर्ष तुमच्या शब्दात लिहायचे. अर्थात हे तुमच्या वहीमध्ये तुम्हाला नमूद करायचे. तर अनुक्रमणिका क्रमांक, त्याच्यानंतर वर्ष, नागरी लोकसंख्या, वाढ टक्क्यांनी आणि नागरी वस्तीची संख्या. मग त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 असे 6 तुम्हाला अनुक्रमणिका क्रमांक दिलेले आहेत आणि वर्ष दिलेत 1961, 71, 81, 91, 1 आणि 11. आणि मग त्याची तुम्हाला टक्केवारी दिलेली आहे आणि त्याचे निष्कर्ष तुम्हाला आपल्या शब्दामध्ये अर्थात लिहायचे. पुढे जाऊया. तर आता भारतातल्या नागरीकरणाचा जर विचार केला आपण, तर सन 1961 ते 2011 पर्यंत नागरी वस्तीतील लोकसंख्या सातत्याने वाढलेली आहे आणि सन 1961 ते 81 पर्यंत नागरी लोकसंख्येची वाढ ही 5.55% ही एवढी होती. परंतु सन 1981 ते 2011 पर्यंत ही वाढ 13.74% पोहोचली. आणि याचा अर्थ काय, तर भारतातल्या नागरी लोकसंख्येची वाढ ही झपाट्याने होत आहे आणि नागरीकरण अनेक कारणामुळे होत असतं. आणि म्हणजे त्याच्यामधली काही प्रमुख कारणं आता आपल्याला अभ्यास करायचे. तर पहिलं आहे औद्योगिकरण. एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगाचा विकास आणि केंद्रीकरण होणं हा नागरीकरणाला सहाय्यभूत ठरणारा असा घटक आहे. बरोबर. मग उद्योगधंद्याच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेनं, बघा उद्योगधंदा वाढला, चला इथे आपल्याला काहीतरी कामधंदा मिळू शकेल, आपला उदरनिर्वाह होऊ शकेल, आपल्याला काही अडचण चणचण भासणार नाही, म्हणून नोकरीच्या आशेनं आजूबाजूच्या प्रदेशातले लोक मग या प्रदेशाकडे आकर्षित होतात आणि मग त्याच्यामुळेच नागरीकरणाची प्रक्रिया ही गतिमान होते. पुढे बघूया आपण काय शिकलो. तर महत्व सांगा, म्हणजे फायदे सांगायचे की तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण, आणि दुसरं आहे व्यापार. अर्थात ह्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी तुम्हाला आपला धडा व्यवस्थित वाचावं लागणार, उत्तर पुढे येणारच आहे. बरोबर. चला तर पुढे जाऊया.